त्याचा जागेवर खात्मा केला गेला आहे आणि तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे. परंतु तुम्ही बघा, एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत. आजही राखेचे टिप्पर चालू आहेत, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे. नाही नाही, ऊस तोडणे नाही, ते हार्वेस्टर मशीन द्यायचे होते 141. यांनी पैसे जमा केले 2000 5041 लोकांकडून 8 लाखांनी आणि मशीन किती द्यायचे 141. पैसे किती 5141 लोकांकडनं पैसे घेतले. आत्ताच एक पहिला गुन्हा मला वाटतं पंढरपूर तालुक्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि असेच गुन्हे आता कोल्हापूरमध्ये दाखल होतील. अशाच प्रकारचे गुन्हे आता पुण्यात दाखल होतील, बीडमध्ये कदाचित होईल. हे अनेक लोकांकडून 8 लाख रुपये घेतलेत आणि घेतले त्याला पुराव्याची गरजच नाही. काल मला वाटतं त्यांनी मीडिया पुढे सुद्धा ते पुरावे दिलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना परत पैसे मागायला आले म्हणून बीडमधल्या एका हॉटेलवरती दम देऊन काही ठिकाणी बाजूला नेऊन मारहाण करून हे लोक परत पाठवलेले आहेत. आका आणि आका याच्यामध्ये दोन्हीही सहभागी आहेत आणि हा करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे आलेला आहे. अजिबात नाही, अजून त्यांना इकडच्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं नाही. विष्णू चाटेला काल मला वाटतं ट्रान्सफर केलेलं आहे आणि त्या 7ही जणांवर मोका लागलाय. आमची सुद्धा अपेक्षा अशी आहे की आका सुद्धा त्याच्यामध्ये यावा आणि मोका त्याच्यावरती लागला पाहिजे. आमच्या हे बघा, संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये 10 लाख रुपयाची जी मदत जाहीर झाली होती ती मदत शासनाने दिलेली आहे आणि जे माननीय मुख्यमंत्री आतापर्यंत कोणाच्या या प्रकरणामध्ये म्हणालेले आहेत ते त्या प्रत्येक गोष्ट हे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि आम्ही संतोषला शेवटपर्यंत न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या दिशेने वाटचाल चाललेली आहे. आणि जे सोमवंशीच्या बाबतीमध्ये काही कुटुंबियांचे त्यांचे विजय वाकोडे बाबा यांच्या बाबतीतला काही निर्णय झालाय, अर्धा झालाय, अर्धा होईल आणि त्यांच्या मुलाला धाकट्या मुलाला नोकरी लावण्याचा निर्णय झालाय आणि सोमवंशीच्या बाबतीत सुद्धा अजितदादांनी शब्द दिलेला आहे की त्यांच्या मुलाला नोकरी लावावी आणि संतोष देशमुखच्या सौभाग्यवती यांच्या बाबतीमध्ये मीच विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. त्यांच्या संतोष देशमुखांच्या पत्नीला सुद्धा सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यात येईल. नाही, त्याच्या आम्हाला काही मला स्वतः व्यक्तिगत गरज भासत नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं ते काळजीपोटी सांगितलं एवढंच मी म्हणेन. आम्हाला वैयक्तिक जर मला पोलीस संरक्षणाची गरज नाही. जनता हेच माझं सर्वस्व हे आहे आणि जर कोणाला आमचं काही